आपण ज्या ठिकाणी आहोत तो ठिकाण म्हणजे प्रेमानंद महाराज या ठिकाणी राहतात आणि इथनच परिक्रमेला निघतात. आणि आमच्या दोघांचं पण नशीब एवढं चांगलं की आम्ही त्या बरोबर पुढं आणि समोरनं प्रेमानंदजी महाराज आले गाडीतनं. हे गाईज गुड मॉर्निंग. मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज आता आपला बरसानामधला आजचा तिसरा दिवस आहे. ऍक्च्युली आपल्याला 2 दिवसच बरसानामध्ये राहायचं होतं. काल आपल्याला वृंदावनला जायचं होतं, पण काल आपण जे गोवर्धन परिक्रमा केली त्यामुळे हालत बेकार होती, जाम थकवा वगैरे होता. त्यामुळे आपण काल इकडे स्टे केला आणि आज आपण वृंदावनला चाललोय. आणि आज सकाळी मी जेव्हा टेरेसवरती आलो असंच राऊंड मारायला की बघायचं होतं की काय आहे टेरेसवर. आणि टेरेसवरती आल्याच्या नंतर जो मला नजारा दिसला, भाई पैसा वसूल आहे. चला तुम्हाला पण मी दाखवतो काय आहे. हे बघा, हे आहे राधा राणीचं टेम्पल. ज्या ज्या ठिकाणी आपण पहिल्या दिवशी आपण जिथं गेलेलो ते हेच राधा राणीचं मंदिर आहे. आणि आपण ज्या रूमवरती राहतोय त्या रूमच्या अगदी टेरेसवरनं एवढ्या जवळ हे मंदिर आहे आणि एवढं भारी आहे ना. आणि भाई आपण जेवढे पण रूमला पैसे घालवले होते ते सगळे पैसे वसूल आहेत या गोष्टीसाठी. आणि ज्याला कोणाला पण यायचं असेल बरसानाला आणि तुम्हाला जर राधा राणीच्या जवळ रूम घ्यायची असेल तर तुम्ही डिरेक्टली येऊ शकता. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे देतो, रूम हॉटेलचं नाव देतो. हॉटेल म्हणजे हॉटेल नाहीये, हे घरगुती रूम्स आहेत. तर तुम्ही राहू शकता. फक्त तुम्हाला तर फक्त रात्री तुम्हाला झोपण्यासाठी यायचं असतं. बाकी तुम्ही दिवसभर फिरतच असता. त्यासाठी तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे देतो सगळे. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, नाहीतर डायरेक्ट इथे येऊन जरी तुम्ही भेटलात तरी पण चालू शकतं. अगदी राधा राणी मंदिराच्या जवळच हे रूम्स आहेत. तर आपण जाऊ, अंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ आणि आपण निघू वृंदावनला. वृंदावन आपलं मेन आहे. आणि गाईज आता आम्ही निघालो वृंदावनला जाण्यासाठी. रूम आता चेकआउट केली. आता आपण डायरेक्ट वृंदावनला जाऊ. पहिले काहीतरी नाश्ता वगैरे करू इथे बरसानामध्ये, मग आपण निघू वृंदावनला. पण आता फायनली बरसाना सोडून चाललोय. आज आपल्या इथनं आपण वृंदावनला निघालोय. तो राधे राधे. इकडनंच आपण आतमध्ये राहिला होतो आणि हा मेन गेट आहे. राधा राणीचा जो महल आहे, मंदिर आहे, त्याचा हा मेन गेट आहे. आणि गाईज हे बघा, हे जे विक्रम आहे, रिक्षा आहे, हे आपल्याला वृंदावनला सोडेल. 80 रुपये पर पर्सन घेतात वृंदावनसाठी. 35-36 किलोमीटर अप्रॉक्स आहे इथून. त्यामुळे इथनं 80 रुपये घेतात पर पर्सन. अशी गाडी असते. बस पण जातात, बसचं पण 50 रुपये वगैरे काहीतरी तिकीट आहे. बसमध्ये भरपूर गर्दी असते. सो ह्या अशा गाडीतनं ते घेऊन जातात. 80 रुपये घेतात पर पर्सन. डायरेक्ट वृंदावनला जाऊन सोडतात. आणि गाईज आता आम्ही चाललोय वृंदावनला. आणि तुम्ही बघताय फुल ऍडव्हेंचर करत चाललोय आम्ही फुल. आणि तुम्ही जर बार्गेनिंग केली तर 60 रुपयाला पण सोडतात माणसं. पण हे असं बसायला लागतं बाई, एक नंबर. आता फायनली आपण वृंदावनला पोहोचलोय. आणि हे बघा, हे हॉटेल आहे. त्या हॉटेलला आम्ही थांबलोय. आणि तुम्ही जर बार्गेनिंग वगैरे जर व्यवस्थित केलं ना, आम्ही इथं जेव्हा आलो होतो, आम्हाला त्या आपण रिक्षातनं आलो, त्या रिक्षाने जिथं उतरवलं तिथं हे लोक असतात रूमसाठी अवेलेबलसाठी. तर ते 1000-2000 असे रूमचे रेंट सांगतात. सो आपण जर बार्गेनिंग केली तर आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला रूम भेटेल. आता मी तुम्हाला रूम दाखवतो आणि ती कितीला भेटले ते पण रूममध्ये गेल्याच्यानंतर दाखवतो. सो चला, हे हॉटेल आहे, हे बघा, हे सगळं हॉटेल आहे. हा हॉटेलचा एंट्रन्स आहे. आणि आपला सेकंड फ्लोअरला रूम आहे, सेकंड फ्लोअरला. आणि हा वेटिंग एरिया आहे इथं. चला मी तुम्हाला दाखवतो रूम, पहिले दाखवतो आणि रूमचं नंतर मी तुम्हाला भाडं किती आहे ते तुम्हाला सांगतो. आणि गाईज आहे बघा, हा सगळा रूमचा स्पेस आहे. आणि ही आपली रूम आहे बघा. पसारा फक्त इग्नोर करा, कारण की आम्ही आत्ता चालू त्या बॅगा वगैरे असंच ठेवल्यात. आणि ही रूम आहे. इकडे संडास बाथरूम आहे आणि सगळी रूम आहे. आणि ह्या रूमचं मी तुम्हाला रेंट सांगतो किती आहे. फक्त आणि फक्त 850 रुपये. आम्हाला त्यांनी 1500-2000 वगैरे सांगितलेलं. आम्ही बार्गेनिंग करून 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 ही आम्ही रूम घेतली आहे 850 रुपयाला. सो महाराष्ट्रीयन असल्याचा काहीतरी फायदा झाला बार्गेनिंगच्या बाबतीत. तुम्ही जर येताय फिरायला तर बार्गेनिंग तुम्हाला आली पाहिजे. बार्गेनिंग करून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता कमी किमतीत. आणि गाईज आता आपण निघालोय वृंदावन फिरण्यासाठी.
दुपारी आज कसं चंद्रग्रहण असल्यामुळे आज सगळं मंदिर वगैरे सगळं बंद आहेत. काही-काही ठिकाणं बंद आहेत. त्यामुळे आपण जेवून थोडा आराम केला आणि आता 4 वाजता आपण बाहेर पडलोय वृंदावन फिरण्यासाठी. आता आपण पहिले वृंदावन सिटी फिरू. ज्या-ज्या काही गोष्टी असतील ओपन त्या पहिले आपण बघू. चला आता निघालोय रूममधनं. पहिले आपण वृंदावन फिरून घेऊ. आपण आलो आहोत प्रेमानंद मंदिराजवळ नाही प्रेम मंदिराजवळ. सो गाईज आता आपण आलोय प्रेम मंदिराजवळ आणि आता बघू कारण की चंद्रग्रहण असल्यामुळे सगळे मंदिर बंद आहेत. तर आता जर ओपन असेल मंदिर तर आपण जाऊ मंदिरात दर्शनाला, नाहीतर मग अजून एका चांगल्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो आज. चलो काहीच आता आपण ज्या ठिकाणी आहोत तो ठिकाण म्हणजे प्रेमानंद महाराज या ठिकाणी राहतात आणि इथनंच परिक्रमेला निघतात रोज. पण आपण याच चौकशीसाठी आलो होतो, पण उद्या ते नाही आहे, उद्या होळी असल्यामुळे. त्यामुळे परवा आपल्याला ते भेटू शकतात. सो आता आपण आलेलो त्याच इन्फॉर्मेशनसाठी. ह्याच ठिकाणी प्रेमानंदजी महाराज राहतात. काहीच आता अनबिलिव्हेबल गोष्ट झाली ह्या ठिकाणी माझ्यासोबत, माझ्या मित्रांसोबत. आम्ही आलो होतो प्रेमानंदजी महाराज ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आम्ही चौकशीसाठी आलेलो की कधी भेटतील, काय भेटतील ह्यासाठी आम्ही आलेलो. आणि नुकताच आम्ही निघणार होतो त्या ठिकाणावरून आणि तिथूनच पुढे एक गर्दी झाली. म्हणून मी नेहलला बोललो, नेहल गर्दी झाली काहीतरी आहे तिकडं, चल बघायला. आणि आम्ही सहजच तिथं गेलो. तिथे गेल्याच्या नंतर ते सगळे पोलीस वगैरे आली, त्यांची सगळी माणसं वगैरे आली, ते सगळ्यांना बाजूला वगैरे करत होते. आणि त्यांनी रशी लावल्याने आमच्या दोघांचं पण नशीब एवढं चांगलं की आम्ही त्या बरोबर पुढं आणि समोरनं प्रेमानंदजी महाराज आले गाडीतनं. बाई मी सांगू शकत नाही, एवढी बेकार फिलिंग आहे माझ्या मनात. कारण की त्यांना भेटायची तारीख आम्हाला 6-7 तारीख बोलत होते ते, कारण पण आमची 6 तारखेला सकाळी ट्रेन आहे मथुरावरनं, सो ते आम्हाला शक्य नव्हतं. आणि उद्या रंगपंचमी असल्यामुळे ते पण नाही, उद्या पण त्यांची परिक्रमा नव्हती. सो आमच्या तिघांचे पण मन असे उदास झाले होते. आणि बाई समोरच प्रेमानंदजी महाराज, ह्याच्यापेक्षा का असू शकतो लाईफ मध्ये. आता आपण आलो आहोत केशी घाटला. हे केशी घाट आहे. तिथे केशी नावाच्या असुराला श्रीकृष्णांनी मारलं होतं, तोच हा घाट. त्या घाटावरती आपण आता आलोय. हे बघा हे कशा हे दिवे आहेत. हे यमुना नदीमध्ये कशा लाईनीत वाहत चाललेत बघा. हे असे सगळे लाईनी तिकडून वाहत येत आहेत. आणि आता आपण यमुना नदीच्या तीरावरती आहे आणि या ठिकाणी आता आरती होणार आहे यमुना नदीची. काहीच नाही, आता आपण रूमवरती आलोय. सगळ्या गोष्टी आजच्या दिवसभरातल्या कंप्लीट झाल्यात. जेवण वगैरे बाहेरनं आलो आम्ही. आणि उद्या सकाळी आपल्याला 3 वाजता 4 वाजता आपल्याला बाहेर पडायला लागलं रूमच्या.
कारण की आम्हाला अशी खबर लागली, की प्रेमानंदजी महाराज उद्या परिक्रमेला येणार आहेत. सो उद्या लवकर उठून आपण कुठला घाट रे तो? वन? सुरभी. सौरभी. सुरभी वनला ते परिक्रमेला येतात. सो उद्या आपण लवकर उठून तिथे जाऊ. तर झालंच आपल्या नशिबात असेल पुन्हा एकदा त्यांना बघायचा चान्स आपल्याला भेटला, तर उद्या ते आपल्याला परत दिसतील. सो चला आता आपण झोपू आणि उद्या लवकर उठू. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक